हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण छोले राईस। तर एक छोटी कढाईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून राहिलेले आहे। कॅप्शनमध्ये दिलेले आहे खडे मसाले। सर्व खडे मसाले टाकून आपण याला छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले टाकू शकता, नसेल एक दोन असेल तरीही चालेल, सर्वच अवेलेबल राहायला पाहिजे असं काही नाही आहे। आणि बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। हा मी मसाला भरपूर बनवून राहिलेली आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बनवू शकता। तर थोडं अद्रक आणि लसूण पण टाकत आहे आणि भरपूर असे टमाटर टाकत आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकत आहे। हिरव्या मिरच्या जर जास्त तिखट असेल तर स्किप करू शकता तुम्ही। आणि हा मसाला आता आपण पूर्णपणे छान शिजवून घेणार आहोत। मी हा मसाला भरपूर बनवत आहे, 2 ते 3 भाज्या याच्यामध्ये होऊ शकतात। तुम्ही हा मसाला वाटून स्टोअर करून 8 दिवस तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये ठेवू शकता। थंड करून घ्यायचा आहे मसाला शिजल्याच्या नंतर आणि त्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता पेस्ट बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेला आहे। एका डब्यामध्ये मी काढून घेत आहे। हा मसाला मी नंतरही पनीरच्या भाजीसाठी, छोले, राजमा किंवा वाटाणे अशा भाज्यांसाठी तुम्ही वापरू शकता। तर चला आता आपण अगोदर जीरा फ्राय राईस बनवून घेऊया। तर थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत, तेल गरम केले आणि थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे। बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, 1 किंवा 2 हिरवी मिरची टाकायची आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते मी, ते टाकत आहे। तुम्ही जर बासमती राईस खात असेल तर तोही टाकू शकता। हा चिन्नूर राईस टाकलेला आहे मी आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आणि कधीही भात मांडताना जुना तांदूळ असेल तर 1.5 पट, नवीन तांदूळ असेल तर 1.25 पट पाणी टाकायचं आहे। आणि या पद्धतीने आपण भात 2 शिट्या लावून भात शिजवून घेतलेला आहे। तर भात आपला तयार आहे। कुकर थंड झाला आणि भात आता आपण मोकळा करून घेत आहोत आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे। तयार आहे आपला हा जीरा राईस। छोले सोबत खायसाठी आपला हा भात तयार आहे। तर प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि आता आपण छोले बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी 2-3 चम्मच मी तेल टाकत आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे मी। थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि कांदे छान परतून घ्यायचे आहे। थोडंसं हिंग, थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि छान कांदे ट्रान्सपरंट होतपर्यंत परतून घ्यायचे आहे। कांदे छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जो आपण वाटून ठेवलेला होता तो मसाला टाकत आहे। हा मसाला तुम्ही कोणत्याही भाज्यांना टाकू शकता, ज्या आपण ग्रेव्ही बनवायच्या आहे, बटर चिकन आहे, पनीर मसाला आहे, कोणतेही कडधान्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता। तिखट, मीठ आणि हळद चवीनुसार टाकायचं आहे आणि थोडासा छोले मसाला टाकत आहे आणि थोडासा चाट मसाला टाकत आहे। चाट मसाला हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा तुम्ही ते स्किप पण करू शकता। मसाला सर्व छान परतून झाल्याच्या नंतर मी 250 ग्राम छोले रात्रभर भिजत टाकले होते आणि ते आता सकाळी आपण उकळून घेतलेले आहे, छान शिजवून घेतलेले आहे, ते टाकलेले आहे। 250 ग्राम छोले आहेत हे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। तर ग्रेव्ही करायसाठी मी थोडेसे छोले मॅशरने मॅश करून घेत आहे, त्याच्याने ग्रेव्हीचा टेस्ट खूप छान येतो। आणि आवश्यकतेनुसार आता पाणी टाकायचं आणि आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून त्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि छान आता उकळून घ्यायचे आहे। 5 ते 10 मिनटं आपण याला झाकण लावून उकळून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे। तर आपले हे छोले छान उकळलेले आहे, तयार आहे आपले हे छोले, छान तयार झालेले आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लावायची आहे आणि गरमागरम छोले आपण सर्व करायचे आहे। तयार आहे आपले हे छोले।
तर चला प्लेटिंग करूया. तर भात आपला तयारच झालेला होता. त्याच बाजूला आता छोले टाकून घेत आहे. तयार आहे आपले छोले राईस. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.